नमस्कार. काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली. या मनमाड टू चिकोडी मार्गे बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं, ते 2014 पासून प्रयत्न होते. त्या कामकाजात घेऊन 16 पासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटार आता काम 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने सुरू झालेलं आहे. तेही काम लवकर 2-3 महिन्यात आवरलं जाईल. तासगाव विटा टू काकडवाडी म्हैसाळ हा जो रस्ता आहे तो आपण 4 लेन केलेला आहे. बाकीचे सगळे रोड तिथनं 3 लाईनचे रोड आहेत. आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा 975 तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली. की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो. तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात, तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कवटेकनच्या अलीगडपर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे. तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे. तुम्ही आमदार आहात, पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते. त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला, कुणी मंजुरी आणल्या, काय केलं हे सुद्धा, सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा अस्तरीकरण आणि अंजनीच्या तलाव्यापर्यंत ते पाणी, हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ 2 दिवसामध्ये त्याचे सगळे खुलासे केले जातील. माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही. इथून पुढे तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय. आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना 2 वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी दूधखुळी नाही. तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं, ही भूमिका या निमित्ताने मी व्यक्त करतोय.